मेनोपॉज पाळी बंद झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या लेवल बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात. त्याच्यामुळं बऱ्याच स्त्रियांमध्ये भरपूर समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होणे कॉमन आहे. त्यामध्ये महिलांचे बोन्स ठिसूळ होतात, लवकर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस वाढतात, कंबरदुखी, सांधेदुखी, पाठदुखी अशा समस्या सुरू होतात. मूड स्विंग्स, डिप्रेशन, चिडचिडेपणा, घाम येणे, हॉट फ्लशेस म्हणतात, झोप विस्कळीत होणे किंवा कमी झोप लागणे, वजन वाढणे, स्लो मेटाबॉलिझम, व्हाजायनल ड्रायनेस, कॉन्सन्ट्रेशन न होणे. तर या समस्यांवर काळजी काय घ्यावी? बोन डेन्सिटी रिच करावी लागेल. मग त्यामध्ये काय की विटॅमिन D3 किंवा कॅल्शियम हे सप्लिमेंट्स घ्यावे. कॅल्शियम आणि विटॅमिन D रिच डाएट घ्यावा. ब्लड कोलेस्ट्रॉल, शुगर टेस्ट ह्या करून घ्याव्या. वर्षातून एकदा बोन डेन्सिटी स्कॅन करून घ्यावा. वजन नियंत्रित ठेवावे. पेल्विक फ्लोर एक्सरसाइज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहेत टू स्ट्रेंथन युअर युट्राइन मसल्स. मेनोपॉज रिलेटेड बऱ्याचशा छोट्या मोठ्या समस्या असतात. त्या अंगावर न काढता आपल्या स्त्रीरोग तज्ञ किंवा आपल्या डॉक्टरला लवकरात लवकर दाखवून घ्यावे. मी डॉक्टर सिद्धार्थ आनंद कोरे, स्त्रीरोग तज्ञ, कोरे हॉस्पिटल, वारणा नगर.